हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. तर वाव, बघू शकतात तुम्ही, आज इथे किती छान वातावरण झालेलं आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्यासाठी बाहेर जायचं आहे म्हटल्यावर झटपट तयारी करावं लागणार आहे. तर उपवास आहे, उपवास सोडायचा आहे आणि त्यासाठी मी गरमागरम पुरी, भाजी, खीर, पापड इथे करायला घेतलेली आहे. मी बनवायला घेतलेली आहे खीर, शेवयाची खीर. तर त्यासाठी मी इथे बघू शकतात एकदम बारीक शेवई घेतलेली आहे, एकदम बारीक आहे. 3-4 माणसांचं प्रमाण आहे. तर इथे अर्धा लिटर दूध आहे, दूध तापवलेलं आहे आणि त्यामध्ये सायसुद्धा आहे, ती तशीच साय राहू द्यायची आहे, तीसुद्धा वापरायला घ्यायची आहे. 1 वाटी तूप, 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम, 3 विलायची आणि थोडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत, त्या आपल्याला खीरीसाठीच लागणार आहेत. आणि इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे मी, 1 वाटीला थोडी कमी आहे, बघू शकता. चला तर खीर टाकून घेऊया. गावरान तूप घेतलेलं आहे, साजूक गावरान तूप मस्त व्यवस्थित तापून घ्यायचं. आणि ही जी बारीक शेवई आहे, साधारण ते 1 वाटी शेवई असेल ही. आणि ही शेवई एकदम लो फ्लेमवरती छान अशी लालसर भाजून घ्यायची आहे. एकदम गॅस फुल करायचा नाही आहे आणि जास्त गॅस फुल केला तर शेवई इथे आपली करपू शकते. त्यामुळे कमी गॅसवरतीच इथे शेवई व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. छानसा कलर येतो या शेवईला, बघू शकता. इथे लालसर एकदम मंद आचेवर मी तुपामध्ये शेवई भाजलेली आहे, छान लाल भाजल्या गेली. आता यामध्येच आपल्याला काजू बदाम जे आहे ते जाडसर वाटून घ्यायचे आहे, एकदम जाड आणि ते या तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे. या काजू बदामला सुद्धा छानसर असा लालसर रंग येऊ द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ते आजचा बेत हा आषाढी एकादशीची उपवास आहे आणि उपवास सोडायला मी इथे पुरी, भाजी, शेवयाची खीर इथे उपवासाला घेतलेली आहे. हाच बेत आहे आज. बघू शकता इथे छान काजू बदामला सुद्धा छान कलर आलेला आहे. आणि आता हे जे तूप आहे, दूध आहे, ते दूध या खिरीमध्ये टाकून घ्यायचं आहे, शेवयामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघू शकता सायसुद्धा जी मलाई आहे वरची साय दुधावरची, ती साय अशीच राहू दिलेली होती आणि पूर्ण दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता जे दुधाचं पातेलं आहे त्यामध्येच थोडं पाणी ॲड करायचं, थोडंसंच, किंचित अर्धी वाटीला थोडं कमीच आहे, ते टाकून घ्यायचं आहे. आणि जास्त पातळही होत नाही, घट्टही होत नाही आणि खायलाही एकदम छान लागते. बघू शकता इथे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त साखर आहे, तर ती साखर मी इथे ॲड करून घेते आहे. जास्त गोडही होत नाही ही खीर. आणि विलायची जी आहे, ती विलायची आता मी इथे बारीक कुटून घेतलेली आहे. 2 ते 3 विलायची घेतलेली होती, ती बारीक कुटून घेतलेली आहे. ती विलायची यामध्ये टाकायची आणि खीर आपली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि उकळून घ्यायची आहे खिरीला छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि पहिले उकळी येऊ द्यायची आणि नंतर 10 मिनटं उकळून घ्यायची आहे. आणि नंतर गॅसचा फ्लेम एकदम लो करायचा आणि लो फ्लेमवरती 10 ते 15 मिनटं, 10 मिनटं जरी होऊ दिली तरी चालेल, 10 मिनटं ही खीर छान उकळू द्यायची आहे. त्यानंतर आपल्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या मी या खिरीमध्ये टाकलेल्या आहेत. जेव्हा खीर उकळत आहे तेव्हाच टाकलेले आहेत. बघू शकतात खिरीला किती छान कलर आलेला आहे. आणि अशा प्रकारे आपली खीर, शेवयाची खीर इथे बनवून तयार आहे. तर अशाच प्रमाणे तुम्ही ही खीर या प्रमाणात इथे बनवू शकतात. हे प्रमाण या खिरीसाठी मी जे साहित्य घेतलेले ते एकदम योग्य आहे आणि 4 माणसाला पुरण इतपत ही खीर आहे. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी आता ताट सर्व करून घेतलेलं आहे, खीर घेतलेली आहे, त्यासोबत पुरी घेतलेली आहे, बटाट्याची भाजी आहे आणि सोबतच पापड तळलेले आहेत. तर चला, मी आता उपवास सोडणार आहे, तुम्हीही उपवास सोडून घ्या. शेवयाची खीर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर बाय.